डिवाइन इव्हनिंग मास्टर्स, सगळ्यांना आत्मवंदन. तर आपण आपला जो दिवस सुरू झाला आहे 6वा, तर आपण सुरू करूया. तर मेडिटेशन मध्ये बसण्यापूर्वी तुमच्याकडे पाण्याची बॉटल असेल ठेवलेली किंवा एक ग्लास ऑफ वॉटर असेल तर जवळ ठेवून घ्या आणि एक दोन घोट तुम्ही सिप पिऊ शकतात. ओके, विल स्टार्ट. कोणत्याही आसन स्थितीमध्ये बसायचंय, कम्फर्टेबल तुम्हाला जसं वाटेल तसं बसायचंय. तुम्ही चेअरवरती बसू शकता, सोफ्यावरती बसू शकतात. फक्त पायाची हडी घालायची, पायांना क्रॉस करायचं चेअरवरती बसले असणार तर. आणि मांडी वळून पण बसू शकतात तुम्ही. पायांना क्रॉस करायचा आहे, हाताचा इंटरलॉक करायचा आहे जेंटली आणि प्रेमाने डोळे बंद ठेवायचे आहेत. पण तुमचं बॉडीचं पोश्चर शुड बी स्ट्रेट. मीन्स कम्फर्टेबल होईल असंच बसायचंय, जास्त स्ट्रेट ताणून वगैरे बसायचं नाहीये. आसन स्थिती ही आपली खूप सुव्यवस्थित, इझी, कम्फर्टेबल असायला पाहिजे. दॅट्स इट. हाताचा इंटरलॉक, डोळे प्रेमाने बंद, एक स्मित हास्य, चेहऱ्याच्या सारे मसल्स लूज सोडायचे. स्वतःशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स, काम डाऊन, रिलॅक्स रिलॅक्स करायचंय. स्वतःला पूर्णपणे सेटल डाऊन करून घ्यायचं आहे. डोळे कोणीच उघडणार नाही. एक लांब श्वास घ्यायचा आहे. Just hold for a few seconds. Just release through your mouth. Once again, breathe in. Hold. And just release through your mouth. Once again, breathe in deeply. Just release through your mouth. जे पण काही दिवसभरातली धावपळ असेल, जो पण काही आपण एक्स्ट्रा बॅगेज कॅरी करतो, ओव्हर थिंकिंगचा असेल, वरीजचा असेल, चिंता असेल, जे आपण आपल्या खांद्यांवरती नेत असतो नेहमी, तर पूर्णपणे जो बॅगेज आहे तो थ्रो आउट करायचा आहे. And relax your shoulder. You will feel तुमचं शोल्डर रिलॅक्स, बर्डन फ्री झालेलं आहे. तुमचे तळपाय, पायांची बोटे, अँकल पूर्णपणे रिलॅक्स करायचं आहे, काम डाऊन करायचं आहे. तुमचे काप मसल्स, knees, relax and calm down. तुमचे thighs relax.
तुमचा प्रायव्हेट पार्ट्स रिलॅक्स करायचे. कमर, पोटाचा खालचा भाग, वरचा भाग रिलॅक्स, पूर्ण स्टमक रिलॅक्स. छातीचा भाग रिलॅक्स. तुमच्या पाठीचा खालचा भाग, वरचा भाग रिलॅक्स. तुमचा पाठीचा कणा पूर्णपणे रिलॅक्स करायचा आहे. Right shoulder, left shoulder, relax, calm down. तुमचा पूर्णपणे उजवा हात, हातांची पूर्ण 5 बोटे, त्याची नखे पूर्णपणे रिलॅक्स. तुमचा डावा हातांची बोटे, नखे रिलॅक्स. तुमचा थ्रोट, नेक रिलॅक्स. तुमचा पूर्ण फेस, फेशियल्स मसल्स, सारे ऑर्गन्स, chin, lips, teeth, tongue, relax. Cheeks relax, ear relax, your eyebrows, eyes, forehead relax, relax. तुमचे केस, scalp relax. सारे internal organs relax. सारे tissues, cells relax. डोक्यापासून तर पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण शरीर रिलॅक्स. शरीराचा प्रत्येक भाग रिलॅक्स. शरीरावर कुठलाही ताण नाहीये. मन पूर्णपणे शांत, शून्य अवस्थेत. डोक्यात कोणताही विचार नाहीये, पूर्णपणे रिलॅक्स. आता लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित करायचंय, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. सहज श्वास घ्यायचा आहे आणि सहज सोडायचा आहे. फोर्सफुली आपल्याला श्वास घ्यायचा नाहीये. नॅचरली ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. डोक्यात जर विचार येत असतील तर येऊ द्यायचे, त्यांना थांबवायचं नाहीये.
विचारांचं काम आहे येणं आणि जाणं. Just how to focus on your breath. विचार निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, आपल्याला त्यामध्ये जायचं नाहीये. नाही आपल्याला अनालिसिस करायचंय, चुकीचं आहे की बरोबर आहे, आपल्याला त्यात जायचं नाहीये. विचार आले की लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे केंद्रित करायचंय. स्वतःच्या आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही डीपली मध्ये जात आहात आतमध्ये श्वासाबरोबर. श्वास लांब आहे की छोटा आहे, जसा आहे तसा फक्त बघायचंय. आपल्याला नाही पास्ट मध्ये जायचंय, नाही फ्युचर मध्ये जायचंय. We just have to be in the present. लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे. श्वास दोघं नाकातून जात आहे, दोघं नाकपुडीतून जात आहे की एकच नाकपुडीतून जात आहे, येत आहे. श्वासाचा स्पर्श तुम्हाला उष्ण जाणवतोय की थंड जाणवतोय? We have in that awareness state. आजूबाजूचा नॉईज असेल, लक्ष बिलकुल तिकडे द्यायचं नाहीये. लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे. हाच टाइम आहे तो आपल्यामध्ये स्वतः डीपली इन्व्हॉल्व करायचा, स्वतःला जाणण्याचा, स्वतःला या जगापासून थोडा अलिप्त ठेवण्याचा. तेव्हाच तुम्ही स्वतःला ओळखू शकतात, व्यवस्थित रीड करू शकता अँड ग्रो करू शकतात.
You just need to surrender yourself to the universe. जे पण काय तुम्हाला होत असेल, इचिंग होत असेल बॉडीमध्ये, हालचाल असेल तर होऊ द्यायचंय. आपल्याला फक्त लक्ष श्वासाकडे ठेवायचंय. कुठं पेन होत असेल तर लक्ष फक्त श्वासाकडे ठेवायचंय. कुठं जास्त ताण जाणवत असेल तर लक्ष त्याकडे केंद्रित करून एक लांब श्वास घ्यायचा आणि सोडायचा. ते पेन रिलीज होऊन जातं ऑटोमॅटिक. प्रत्येक श्वास तुम्हाला हा शांती, हॅपीनेस, अबंडन्स, ब्लेसिंग्स, हेल्दी करत आहे. प्रत्येक तुमचा बॉडीचा सेल्स रिज्युनेट, ऊर्जावान बनत आहे. आणि श्वास बाहेर सोडताना फील करा की जी पण काय आतली निगेटिव्हिटी असेल, ओव्हर थिंकिंग असेल, जे ब्लॉकेजेस असतील ते रिलीज होताना बघायचंय. Sometimes in meditation we feel emotional. Let it be. If you're feeling cry, let it be. Cry. होत असेल होऊ द्यायचंय. फक्त स्वतःला सप्रेस करायचं नाहीये. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये येत असते. ऑलवेज आपण विचार करतो की समोरचा चेंज व्हायला पाहिजे. बट नो, the change should be start from yourself. If you want to see the changes in other person, first you have to change yourself. Then समोरचा पर्सन ऑटोमॅटिक चेंज होत असतो. Be with your breath. सहज श्वास, सहज प्रश्वास.
dear friends. Be grateful for everything what you have in your life. तुमच्याकडे जे पण काय आहे त्यासाठी खूप धन्यवाद फील करायचे. युनिवर्सला धन्यवाद द्यायचे फॉर द ब्लेसिंग्स फॉर ऑल अबंडन्स यू आर ऑल प्रोटेक्टेड. Be grateful for your family members. तुमचे फॅमिली मेंबर्स तुमच्यावर जेवढे प्रचंड प्रेम करतात, काळजी करतात. सो बी थँकफुल टू देम. मनातल्या मनात खूप थँक्यू फील व्यक्त करायचं आहे त्यांच्यासाठी. तुम्ही ज्या घरात राहतात त्या तुमच्या सुंदर घराला थँक्यू बोलायचंय. जे ते तुमचं स्वतःचं असेल किंवा तुम्ही रेंटने राहत असणार तरीही तुम्ही थँक्यू बोलायचे, कारण की ते तुम्हाला अवेलेबल झालंय. तुम्ही सेफली ऊन वारा पाऊस पासून संरक्षण होतंय. तुम्हाला छान घर आहे जे तुमचं सुरक्षितता प्रदान करतंय. सो बी ग्रेटफुल फॉर युअर होम. तुमच्या घरातील प्रत्येक वस्तूला धन्यवाद द्यायचे की ज्याच्यामुळे तुमची लाईफ सहज इझिली लक्झरियस झालेली आहे. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तुम्ही जे डेली फूड खातात ते तुमच्या प्लेटमध्ये सर्विंग होतं. सो बी ग्रेटफुल फॉर द फूड. धरती मातेला धन्यवाद द्यायचे. आपल्या नेचरला धन्यवाद द्यायचे. फूल, फळ, पशु, पक्षी प्रत्येक प्राण्याला धन्यवाद द्यायचे की त्यांच्यामुळे आपले लाईफ सायकल सुरळीत आहे. सो बी ग्रेटफुल फॉर ऑल द लिव्हिंग थिंग्स. तुमच्या बॉडीला थँक्यू बोलायचंय. तुमच्या पायांना, हाताला, डोळ्यांना की तुमचे नख तुम्हाला किती मदत करत असतं. तुम्हाला कोणावर डिपेंड राहण्याची गरज नाहीये त्यासाठी. तुमचे इंटरनल ऑर्गन्स जे पण काही फंक्शन चालू आहे ते तुम्हाला न विचारता धावपळ रात्रंदिवस तुमच्यासाठी काम करत असतं. पण तुम्ही कधी थँक्यू म्हटलंय का? सो दिस इज द राईट टाइम टू से थँक्यू फॉर ऑल बॉडी पार्ट्स, युअर बॉडी सेल्स. दे नीड युअर लव, अटेन्शन, केअर. I love myself. I love my body. I'm very happy with that. My body has a strong immune system and it heals automatic. Thank you, my body. ज्या गॅजेट्सने तुम्ही जॉईन झाले आहेत, जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्या जवळ इझिली अवेलेबल झाली, सो बी ग्रेटफुल फॉर दॅट टू. तुमच्याकडे मोबाईल आहे, बी ग्रेटफुल. फॉर दिस ग्रुप एनर्जी, फॉर दिस टाइम, बी ग्रेटफुल फॉर दॅट. तुम्ही ज्या जागेवर आता बसले आहात त्या जागेला धन्यवाद द्यायचे. खूप खूप थँक्यू बोलायचंय. याच ग्रॅटिट्यूडच्या भावामध्ये काही 2 मिनिट राहायचंय. पूर्ण ग्रॅटिट्यूडने भरून जायचंय.
हळूहळू तुमच्या बॉडीच्या कॉन्शियसनेस मध्ये यायचंय, त्या अवेअरनेस मध्ये यायचंय, फील करायचंय. डोळे ओपन करायचे नाहीये कोणीच. आजूबाजूचं वातावरण फील करायचंय. तुमच्या शरीराला फील करायचंय. स्कॅन करून घ्या एकदा स्वतःला शरीराला. हळूहळू हाताचा इंटरलॉक सोडायचा आहे. हातापायांची हालचाल करायची आहे. आपले दोघं हात आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे. काही सेकंड्स फील दॅट एनर्जी. in 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. With a big smile, just open your eyes and परमात्माला या ध्यानासाठी खूप खूप धन्यवाद द्यायचे. खूप खूप धन्यवाद. Thank you, thank you, thank you so much, my dear masters. I most love you. Thank you so much. Thank you. Thank you, my dear friends. Those who want to continue, they can continue themselves. थँक्यू. आणि स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्यात, कारण आपण स्वतःसाठी टाइम दिलाय आणि आपण करतोय. सो क्लॅप फॉर युअर सेल्फ. थँक्यू. तुम्ही पाणी पिऊ शकतात. कोणाला काही विचारायचंय, शेअरिंग करायचंय, तुम्हाला काय फील झालं, मीन्स एनिथिंग यू कॅन शेअर हिअर. Thank you so much, ma'am, for this wonderful session. थँक्यू. Thanks a lot. थँक्यू. Thank you. थँक्यू. Okay, if there is nothing, then we will end the session here. आणि आपण उद्या भेटू ह्याच टायमाला, ठीक आहे? बाबा, हॅव अ नाईस डे, टेक केअर अँड डिवाइन नाईट सगळ्यांना. थँक्यू सो मच. आणि जेवढं शक्य होत असेल स्वतःसाठी तेवढा वेळ तुम्ही 10-10, 15-15 मिनिटं तुमचा टायमिंग वाढवू शकतात आणि तुमच्या टायमिंग नुसार मेडिटेशन करू शकतात. इट विल हेल्प यू मोर. थँक्यू.